आताच बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे। कारण 11 मे 2026 पासून आम्ही सकल मराठा समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी परळी नगर परिषदेसमोर बेमुदत हे आंदोलन केलेलं होतं की मराठा समाजाला हक्काचं मराठा भवन मिळावं म्हणून। आम्ही आंदोलन करत असताना परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगळ पोपट निगळ व तसेच पोपट निगळ यांनी त्यांच्या नगर परिषदेच्या पत्र क्रमांक 862/2026 दिनांक 14/5/2026 ला त्यांनी आम्हाला हे पत्र दिलेले आहे आणि या पत्र आधारे त्यांनी आम्हाला मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा दिलेली आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही ह्या जागेचे कागदपत्र पाहिले त्यावेळेस ही जागा दत्तात्रय थोरले दत्तात्रय देवस्थान अंबाजोगाई या देवाची ही जमीन असल्याची वर्ग 2 ची इनामी जमीन असल्याचं मराठा समाज बांधव म्हणून व त्याचबरोबर मराठा एक समाजातील एक ॲडव्होकेट म्हणून आमच्या निदर्शनास आल्यानंतर ही आमच्या मराठा आंदोलकाची आणि एकूणच मराठा समाजाची फसवणूक झाल्यामुळं आम्ही हे प्रकरण या ठिकाणी सर्व उपलब्ध कागदपत्र आज या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी आलो असता आम्ही हे आमच्या मराठा समाजाची फसवणूक करणारे परळी विधानसभेचे आमदार व तसेच नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे व तसेच परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हे निगळ साहेब व तसेच परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी दत्तात्रय देवस्थानची इनामी वर्ग 2 ची जमीन आमच्या मराठा भवनला देऊन आमच्या सकल मराठा समाजाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती केली आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत व ही दत्तात्रय देवस्थानची या ठिकाणी जमीन हडप होऊ नये व तसेच या ठिकाणी भविष्यामध्ये त्यांनी आमच्या मराठा समाजाची फसवणूक करू नये व लवकरच त्या ठिकाणी त्यांनी पिण्याच्या पाण्याचा बोर सुद्धा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी ते भव्य अशी म्हणजे 5 स्टार इमारत बांधत आहेत। असे फार मोठं हे प्रकरण आहे। त्याच्यामुळे आम्ही या सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंदिराचे ट्रस्टीचे अध्यक्ष व तसेच उपाध्यक्ष यांनी त्यांच्या लेटर हेडवरती या ठिकाणी कायदेशीर तक्रार दाखल केलेली आहे आणि आंदोलक म्हणून आम्ही सुद्धा धनंजय मुंडे नगराध्यक्षा व तसेच या ठिकाणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पोपट नानासाहेब निगळ या सर्वांविरुद्ध या ठिकाणी आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई या ठिकाणी दाखल केलेली आहे। भविष्यात या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं तेवढं आंदोलन करण्यात येईल व आमच्या आंदोलनामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुद्धा आम्ही हे कानावर विषय घातलेला असल्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या लढ्यामध्ये मी मराठा समाज बांधवासोबत असून धनंजय मुंडे व त्याचबरोबर नगर परिषदेच्या सीओ आणि नगराध्यक्ष यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी ते सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील आमच्यासोबत कायदेशीर लढ्यामध्ये